न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी 75.36 वर पोहोचली आहे। ती मागच्या निवडणुकीपेक्षा यावी 2.48% वाढली आहे। तेव्हा वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती। मतदान यंत्रातील बिघाड आणि बाहेर गावाहून आणि कामावरून आलेल्या मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लावलेल्या रांगांमुळे मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत मतदान झालंय। त्यामुळे सायंकाळी 6 वाजेपर्यंत 73.28% असलेल्या मतांचा टक्का 75.36% वर पोहोचला। यावेळी एकूण 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। यामध्ये महायुतीच्या मेघना साकोरे बोर्डीकर, महाविकास आघाडीचे विजय भांबळे आणि काँग्रेसचे बंडखोर वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे या तुल्यबळ उमेदवारांमध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई होती। प्रचार काळामध्ये प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांनी मतदारसंघातील जवळपास 300 गावे वाड्या वस्त्यांमध्ये मतदारांच्या गाव भेटी घेऊन आपणास मतदान करण्याची विनंती केली। सर्वच उमेदवारांनी आपापल्या विजयासाठी जीवाचं रान केलं। प्रचारामध्ये प्रमुख उमेदवारांच्या कुटुंबियांचा, नातेवाईक, समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढलाय। परंतु जातीपातीचे राजकारण, जरांगे पाटील फॅक्टर, ओबीसी आरक्षण यांचा प्रभाव दिसून आलाय। अखेरपर्यंत पक्षांतराचे पाठिंब्यांच्या सोहळ्यांचाही मतदानावर प्रभाव दिसून आलाय। अशा या चुरशीच्या लढाईमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी अस्त्रांचा प्रभाव टाकण्यात आला। परंतु चाणक्य मतदार राजानं कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात मत टाकले याचा पत्ता लागू दिला नाहीये। आता मतमोजणी काही तासांवर आली असता वाढलेला मतदानाचा टक्का कोणत्या उमेदवाराला मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देईल हे निकालानंतर स्पष्ट होईल। तोपर्यंत चर्चेला उधाण आलंय। प्रत्येक गावातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते एकत्रितरित्या चहा घेताना गावामध्ये कोणते घर फुटले, कोणाला धनलक्ष्मी मिळाली, कोण नाराज झालं, कोणाचं मतदान कुठे वळलं यावर सार्वजनिक चर्चा सुरू झाली आहे। पण खरे कोण, खोटे कोण हे मात्र येत्या 23 तारखेला समजणार आहे। विधानसभा निवडणूक 2024 जिंतूर सेलू विधानसभेच्या महानिकालाच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी स्वदेशी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा।